नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती की बांधकाम कामगार मंडळ महाराष्ट्र हे अनेक अशा योजना राबवत आहे। या योजनेचा जरी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वर्कर रजिस्ट्रेशन एक करावं लागतं आणि वर्कर रजिस्ट्रेशन तुम्ही कुठे न जाता घरी बसून करू शकतात। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो। स्टेप टू स्टेप सांगणारे तुम्ही घरी बसून तुमचं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करू शकतात। यासाठी तुम्हाला फक्त तुमचं कामगार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे, जे की तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंट अप्रूव्ह जे इंजिनियर असतील तर त्यांच्याकडे किंवा कॉन्ट्रॅक्टदारकडे तुम्हाला ते मिळून जाईल, ज्याच्याकडे तुम्ही काम करत असता मित्रांनो। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवर यायचं। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं वर्कर रजिस्ट्रेशन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने ही विंडो उघडेल। यात तुम्हाला पहिले तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या, त्यानंतर खाली जो मोबाईल नंबर यूज करत असाल तो मोबाईल नंबर टाकून घ्या मित्रांनो। आता मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला न्यू BOCW रजिस्ट्रेशन फॉर्म हा उघडलेला आहे। यात तुम्हाला वैयक्तिक माहिती म्हणजेच पर्सनल डिटेल्स भरायची, तुमचं ॲड्रेस ची डिटेल्स भरायची जी की आधार कार्डवर असेल, त्यानंतर खाली फॅमिली डिटेल्स म्हणजे कौटुंबिक तपशील असेल आणि सर्वात खाली तुम्हाला जे डॉक्युमेंट येतात ते डॉक्युमेंट अपलोड करायचे, ज्यात तुम्हाला 90 दिवसाचं कामाचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर आधार कार्डसुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो। चला आता A to Z डिटेल्स आपण भरूया। तर मित्रांनो, तुम्हाला आता इथं पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला फर्स्ट नाव टाकायचं आहे जे की आधार कार्डवर असेल, त्यानंतर तुमचं फादरचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर खाली तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यात तुमचा आधार कार्ड नंबर ऑलरेडी आला असेल, त्यानंतर जे मॅरिटल स्टेटस आहे म्हणजे वैयक्तिक विवाह स्थिती, तर ती स्थिती सिलेक्ट करून घ्यायची मित्रांनो। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची जी कॅटेगरी असेल तर कॅटेगरी सिलेक्ट करा आणि स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला आता तुमचं संपूर्ण ॲड्रेस इथं फिलअप करावा लागेल, ज्यात तुम्हाला तुमचा हाऊस नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा जो रोड असेल तर त्या रोडचं नाव टाका, त्यानंतर तुमचं विलेजचं नाव टाका, तुमचं सिटीचं नाव टाका, त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तुमचं जे तालुका असेल तर तो तालुका सिलेक्ट करा, तुमचं पोस्ट ऑफिस सिलेक्ट करा, त्यानंतर पिन कोड टाका आणि त्यानंतर स्क्रॉल करून खाली या मित्रांनो। तुम्ही मोबाईलमध्येही ओपन केली तरीही चालेल मित्रांनो, फक्त त्यात विंडो वेगळी असेल। त्यानंतर इथं तुम्हाला आता फॅमिली डिटेल्स म्हणजे कौटुंबिक तपशील आज दिसत असेल। तुम्ही जरी विवाह स्थितीमध्ये सिंगल सिलेक्ट केलं तर तुम्हाला फक्त तुमचं एकट्याचं नाव इथं शो होणार आहे, म्हणजे सेल्फ आहे तर त्यामुळे एकट्याचं नाव इथं शो होईल मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून खाली यायचं आहे। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर इथं तुम्हाला आता नियोक्ता तपशील म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही काम करताय, ज्या एम्प्लॉयरकडे तुम्ही काम करताय तर त्याची डिटेल्स इथं लागणार आहे। आता यात तुम्ही कोणतं काम त्याच्याकडे करताय तर ते काम इथं सिलेक्ट करून घ्या। इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, त्यानंतर वेल्डर आहे, यापैकी जेही काम तुम्ही करत असाल तर ते सिलेक्ट करा मित्रांनो। ते सिलेक्ट केल्यानंतर जे तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे तर ते कोणी दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरने दिलेलं आहे किंवा ग्रामसेवकने दिलेलं आहे, एखादा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा अधिकारी असेल त्याने दिलेलं असेल तर यात ऑप्शन आहे तर तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ जो तुम्हाला सर्टिफिकेट देतोय एम्प्लॉयर तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर कोणत्या तारखेला ते सर्टिफिकेट दिलेलं आहे तर त्याची तारीख इथं टाकायची आहे। त्यानंतर खाली तुम्हाला त्याचं नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर त्याचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्याचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तालुका डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे। आता तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे तर ते सेंटर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सेंटर तुम्हाला तुमचं तालुकाचं येईल किंवा डिस्ट्रिक्टचं येईल, तर दोन ऑप्शन तिथे येतील तुम्हाला, तर तुम्ही त्यापैकी जे तुम्हाला सुटेबल असेल तर ते सिलेक्ट करू शकता मित्रांनो। इथं सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, ज्यात तुम्हाला आधार कार्डची PDF अपलोड करायची आणि खाली तुमचं 90 दिवसाचं जे वर्क सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। आता एवढी सगळी प्रोसेस झाल्यानंतर आता तुम्हाला व्हिजिटिंग डेट्सचा जो कोटा आहे तर तो बघायचा आहे मित्रांनो। आता इथं 4 कलर देण्यात आलेले आहेत। यात येलो म्हणजे जरी तुम्ही जेव्हा डेट सिलेक्ट केला तेव्हा जरी सगळ्या डेट्सला येलो असेल तर समजून घ्यायचं की तो कोटा फुल आहे। त्यानंतर रेड असेल तर गव्हर्नमेंट हॉलिडेमध्ये सुट्टी राहील आणि स्लॉट जरी हिरवा असेल तर तो निवडलेला आहे आणि स्लॉट जरी पांढरा असेल, व्हाईट असेल तर तो उपलब्ध आहे। तर अशा 4 पद्धतीने स्लॉट देण्यात आलेले आहे। चला तर आपण आता इथं स्लॉट बघूया। इथं तुम्हाला कॅलेंडरवर क्लिक करायचं आहे, तर इथं तुम्हाला येलो दिसतोय तर हा कोटा पूर्ण झालेला आहे।
येलो सगळं दिसतंय मित्रांनो, सध्या कोटा अवेलेबल नाही, मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला फुल दिसेल। त्यामुळे जसाही कोटा उपलब्ध होईल तर तुम्हाला इथं त्या पद्धतीने पांढरा स्लॉट उपलब्ध होताना दिसून येईल। त्यानंतर सेव्ह टिक या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती प्रिंट काढून घ्यायची, जी प्रिंट तुम्हाला इथं दिसेल तर ती प्रिंट काढून आणि त्यासोबत जे डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड केले तर ते सगळं डॉक्युमेंट तुम्हाला त्या फॉर्मला जोडायचं आहे आणि कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जो स्लॉट निवडला होता, जी डेट निवडली होती तर त्या डेटला तुम्हाला केंद्रावर उपस्थित राहायचं आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही न्यू BOCW रजिस्ट्रेशन फॉर्म भरून तुमची नोंदणी करू शकतात आणि भविष्यात जेवढी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना राबवत असतं तर त्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात। व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।